मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते। तृतीयपंथीयांचं बळजबरीने धर्मांतरण करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। अवैध आणि बळजबरीने धर्मांतर करण्याचं मोठं रॅकेट अमरावतीमध्ये सक्रिय असल्याचा भाजप खासदार अनिल बोंडे यांनी आरोप केलाय। तृतीयपंथीयांचं बळजबरीने धर्मांतरण केल्याप्रकरणी अमरावतीमधील तृतीयपंथीय खासदार अनिल बोंडे यांच्या कार्यालयात पोहोचले। तृतीयपंथीयांच्या महामंडलेश्वर आखाड्याच्या प्रमुख मातंगी नंदगिरी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतर केल्याचा आरोप केलेला आहे। अमरावती जिल्ह्यातील 4 तृतीयपंथीयांचं मुस्लिम धर्मांतरण केल्याचा आरोप करण्यात आलाय। अमरावतीच्या बजरंग टेकडीवरून काही दिवसांपूर्वी भांडण झालं आणि ते धर्मांतरावरून झालं होतं असंही सांगितलं जातंय। शुभम बायस्कर या संदर्भातली माहिती देतात। शुभम, हा नेमका प्रकार काय? सृष्टी अतिशय धक्कादायक हा संपूर्ण प्रकार आहे। चक्क अमरावतीच्या किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर आहेत मा नंदागिरी या व त्यांच्या एक शिष्य आहेत। या दोघींचं धर्मांतरण करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे। हा संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो 2023 मधला आहे। किन्नर आखाड्याच्या ज्या मा नंदागिरी आहेत त्या एका आखाड्याला लीड करतात। त्यांच्या काही सहकारी शिष्य आहेत। यांना 2023 मध्ये अमरावतीतून अचलपूर येथे नेण्यात आलं आणि अचलपूर मध्ये एका डेऱ्यामध्ये त्यांचं अवैध पद्धतीनं धर्मांतरण केल्याचा आरोप जो आहे तो मा नंदागिरी यांनी केलेला आहे। आणि एकंदरीतच या ठिकाणी जे आहेत त्या ठिकाणच्या लोकांनी त्यांना कलमा वाचायला सांगितल्या, अवैध पद्धतीची कामं करायला सांगितली। हे सगळं सुरू असताना आणि या बाबींचा त्रास वाढल्यानंतर मा नंदागिरी यांनी गेल्या वर्षामध्ये म्हणजे 2025 मध्ये प्रयागराज येथे जो कुंभमेळा झाला त्या कुंभमेळ्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे तिथे पट्टाभिषेक करण्यात आला आणि पुन्हा हिंदू धर्मामध्ये त्यांची वापसी झाली। आणि त्यानंतर देखील या लोकांचा मोठा त्रास वाढला, परत मुस्लिम धर्मामध्ये या असं त्यांना सांगण्यात आलं। या संपूर्ण प्रकाराविषयी अमरावती पोलिसांकडे गेल्या महिन्यात या किन्नर आखाड्यामार्फत तक्रार दाखल करण्यात आली आणि या तक्रारीनंतर देखील पोलिसांकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही। याच काळात किन्नर आखाड्याशी संबंधित असलेल्या अन्य व्यक्तींवर हल्ले करण्यात आले, त्यांना त्रास देण्यात आलं। हा संपूर्ण प्रकार सुरू असताना आज खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्याकडे या सगळ्या महिलांनी धाव घेतली। त्यांच्याकडे हा संपूर्ण प्रकार कथन करण्यात आला आणि पोलिसांचं कसं या प्रकरणामध्ये दुर्लक्ष झालं ते लक्षात आणून देण्यात आलं। खासदार डॉक्टर अनिल बोंडेंनी सुद्धा या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आपण पत्र लिहून माहिती देणार आणि दखल घेतल्यानंतर आता या संदर्भामध्ये काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद शुभम या संपूर्ण माहिती करता। तर अमरावतीमधली ही धक्कादायक बातमी आणि या संदर्भात भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्यासोबत बातचीत केलेली आहे माझे सहकारी शुभम बायस्कर यांनी। पाहूया। अमरावतीमध्ये चक्क किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर नंदागिरी आणि त्यांच्या काही शिष्यांचं जबरदस्तीनं धर्मांतरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी हा संपूर्ण प्रकार समोर आलेला आहे। या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, अतिशय गंभीर प्रकार आहे। चक्क महामंडलेश्वर आणि त्यांच्या शिष्यांनाच धर्मांतरण करण्यात आलं। काय ही सगळी वस्तुस्थिती आहे? 2023च्या जून महिन्यामध्ये महामंडलेश्वर मातंगेश्वरी म्हणजे ज्या अगोदर रेखा म्हणून होत्या त्यांचं धर्मांतरण अचलपूरला करण्यात आलं आणि त्यानंतर कुंभमेळ्यामध्ये त्या पुन्हा हिंदू धर्मामध्ये आल्या। परंतु असं धर्मांतरण 20 ते 25 तृतीयपंथीयांचं करण्यात आलं। त्यापैकी 4 हिंदू धर्मामध्ये परत आल्या। परंतु ह्या का हिंदू धर्मामध्ये गेल्या म्हणून यांच्यावर तलवारीने हमला करण्यात आला। म्हणजे त्यांच्या मंदिरावर तलवारीने हमला करण्यात आला आणि मिरची पावडर, दगडफेक आणि आता तर परिस्थिती अशी आहे की ज्या हिंदू किन्नर आहे ज्या बाहेर 25 बसलेल्या आहेत त्या कुठे मागायला गेल्या म्हणजे त्यांच्या प्रथेप्रमाणे तर त्यांच्या पाठीमागे ऑटो 3-3 ऑटो जातात। मुस्लिम युवकही त्यामध्ये असतात आणि त्यांना मजबूर करतात की तुम्ही मुस्लिम किन्नर व्हा, नमाज पढा, तुम्ही त्याचं काय आहे ते पढा आणि तुम्ही जे काही मागून आणता त्यामधला अर्धा हिस्सा हा त्या मदरस्याला किंवा त्या मस्जिदला द्या, यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जातो। आणि यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय। पाहत रहा NDTV मराठी।